राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 येथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलाच्या मूलभूत प्रशिक्षण क्रमांक 68चा दीक्षांत संचलन समारंभ उत्साहात पार पडला। राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 सोलापूर इथं महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल मूलभूत प्रशिक्षण सत्र क्रमांक 68H याचा दीक्षांत संचलन समारंभ उत्साहात पार पडला। दरम्यान शिस्त, ज्ञान आणि आत्मविश्वासातून परिपूर्ण जवान तयार होऊन तो देशाच्या आणि राज्याच्या संरक्षणाकरता सक्षम आणि सदैव तत्पर असतो असं प्रतिपादन डॉक्टर दीपाली काळे, समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 सोलापूर यांनी केलं। राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 सोलापूर इथं महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल मूलभूत प्रशिक्षण सत्र 68च्या दीक्षांत संचलन समारंभात त्या बोलत होत्या। दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 सोलापूर इथल्या कवायत मैदानावर महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल मूलभूत प्रशिक्षण सत्र 68चा दीक्षांत संचलन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर दीपाली काळे, समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 या उपस्थित होत्या। तसंच कार्यक्रमास समादेशक सहाय्यक महेश मते, सहाय्यक समादेशक प्रदीप तांगडे, प्रशिक्षणार्थी यांचे नातेवाईक, शालेय विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते। खूप मोठा स्क्वॉड असतो, परंतु 78 मुलं असल्याने 2 स्क्वॉड या ठिकाणी तयार झाला आणि तुमचं इतकं छान ट्रेनिंग झालेलं आहे। तुमच्याकडे बघितल्यानंतरच जाणवतं की तुम्ही ज्या लाईनमध्ये उभे आहात त्याच्या मागचा जवान मला दिसत नाहीये। म्हणजे तुमचं फिजिकल ट्रेनिंग आणि तुमचा फिटनेस इतका चांगल्या पद्धतीने केला गेलेला आहे। तुमचं वजन या ठिकाणी नक्कीच कमी झालं असेल, परंतु या समाजामधलं या फोर्समधलं तुमचं वजन नक्कीच वाढलंय असं मी म्हणेन। आणि आता हा दीक्षांत सोहळा जो या ठिकाणी होतोय तर त्याला एक महत्त्व आहे। या मुलांनी या ठिकाणी आता कोर्सचे डायरेक्टर श्री तांगडे यांनी सांगितलं की कशा पद्धतीचं ट्रेनिंग यांच्याकडून करून घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये फिजिकल आहे आणि जे काही इंडोर ट्रेनिंग ज्याला आपण इंटेलेक्च्युअल ट्रेनिंग म्हणतो त्यांचे कायद्याच्या बाबतीत असेल, लायझिंग कसं करायचं याच्या बाबतीत असेल, वेगवेगळे विषय आहेत, आत्मविश्वास काय आहे, कसा सामना करायचा आहे, सुरक्षा कशी आहे, साधा बेसिक आपले प्रथमोपचार टिप्स असतील, फायर फायटिंग असेल, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून करून घेतल्या आणि त्याच्यासोबतच फिजिकल ट्रेनिंगमध्ये म्हणजे ड्रिल हे तुम्हाला माहितीच असेल, परंतु एक्स्ट्रा ट्रेनिंग जे काही आहे त्यामध्ये तुम्हाला वेपन हँडलिंग या ठिकाणी मिळालं, वेल गोवर कॉम्बॅट गनचा फायर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळाला। म्हणजे तुम्ही स्वतःला आता जेव्हा तुम्ही या दलामध्ये येण्यासाठी जे काही तुम्ही परीक्षा दिली आणि त्यावेळी जी काही तयारी करायला होता, कारण आम्ही सुद्धा जेव्हा एक्झाम देत होतो ते पूर्वीचे आम्ही आणि आत्ताचे आम्ही हा जेव्हा आम्ही ॲसेसमेंट करतो। दरम्यान हे मूलभूत प्रशिक्षण पूर्ण होऊन दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी दीक्षांत संचलन समारंभ पार पडला। प्रशिक्षण सत्रात 77 प्रशिक्षणार्थ्यांनी खडतर प्रशिक्षण पूर्ण करून राज्याच्या आणि देशाच्या सेवेसाठी ते सज्ज झाले। हे प्रशिक्षण 45 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आलं असून प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थी यांना कवायत, शिस्त, शस्त्र, गोळीबार सराव, जमाव, विसर्जन, फायर फायटिंग, बॉम्ब शोध व नाश, प्रथमोपचार, सुरक्षाविषयक माहिती, व्यक्तिमत्व विकास आणि इतर कौशल्य असं विविध प्रकारचं प्रशिक्षण आणि कायद्याचं ज्ञान देण्यात आलं। या प्रशिक्षण केंद्रातील सर्व 77 प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झाले आहेत। या दीक्षांत संचलन सोहळ्याचं प्रास्ताविक सहाय्यक समादेशक प्रदीप तांगडे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन समादेशक सहाय्यक महेश मते यांनी केलं।